तयार करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. कारण आता हे यूपीसी मध्ये अंध विद्यार्थी यूपीसी क्रॅक झालेला आहे. तर माणसाने जर ध्येय ठरवलं तर या जीवनामध्ये काय होऊ शकत नाही माणूस. तर हे विद्यार्थी फक्त बोलत नाही तर हे त्यांच्यामध्ये सुद्धा ऊर्जा निर्माण करण्याचं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही सर्वजण माजी मुख्याध्यापक धरपड सर असतील ते आमचे प्रेरणास्थानच. ते म्हणाले की आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा भेटावं, पण तुम्ही आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहात. आमचे सासरे नारायणरावजी सातपुते असतील ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक. त्यांच्या विचाराला धरून आम्ही या पुढे मार्गक्रमण करत असतो. त्यांचे नेहमी आम्हाला सहकार्य असतं. आमचे मित्र गजाननजी भोकल सदैव आम्हाला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी, जबाबदारी देण्याचं काम या गणपतीच्या माध्यमातून असो, एखाद्या कामाच्या निमित्ताने त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी टाकली तर मी निश्चितच त्यांच्या शब्दाला सार्थक ठरेल असं मी करत असतो. आणि त्यानंतर मल्हार मार्तनचे चेअरमन हे बी मला नेहमी प्रेरणा देतात की आपण असा कार्यक्रम राबवला पाहिजे. गेल्या वेळेस जरा उशिरा त्यांना माहीत झालं की वाढदिवस आपण अशा पद्धतीने केला पाहिजे होता. तर मी त्यांना म्हणलो बघा आता काही समजा विद्यार्थ्याला काही तुम्हाला करता येईल तर त्यांनी निश्चितच माझ्या हाकेला हो दिला. आमचे नानासाहेबजी गोपने असतील, शाळेचे मुख्याध्यापक तळपती सर असतील, नानाभाऊ शिंदे असतील, आमचे मेवणे दशरथरावजी सातपुते असतील, वाघेश्वरी किरणाचे आमचे बंधू केशवरावजी गायकवाड असतील, सर्वांनी माझ्यावर जे प्रेमरूपी आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी मला वाढदिवसानिमित्त दिले, सर्वांचे या ठिकाणी आमचे सहकारी शिक्षक उशिरा लेट पण थेट आले, त्यांचे बी या ठिकाणी वेळोवेळी प्रेरणा असते आम्हाला सर्वांचं. या ठिकाणी मी आमचे बालासाहेबचे विकास नामाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी नेहमी तत्पर असतात. आमचे बालासाहेबजी पप्पा या सर्व तुमचे शिक्षक स्टाफ असतील सर्वांचं मी या ठिकाणी माजलगाव सराफ सोडणकार संघटनेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.